नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इतिहासाचा तिसरा पाठ, तिसरे प्रकरण उपयोजित इतिहास याचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, या पाठामध्ये उपयोजित इतिहास म्हणजे काय, उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन, उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन, संबंधित व्यावसायिक क्षेत्रे याबद्दलची माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या पाठापासून आपण इतिहास विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील कोणकोणत्या करिअरच्या संधी आहेत किंवा कोणकोणती क्षेत्र त्यांच्यासाठी खुली आहेत याची सुद्धा माहिती आपण या पाठाच्या माध्यमातून व पुढील पाठांच्या माध्यमातून करून घेणार आहोत. चला तर मग अभ्यास करूया. इतिहासाचे तिसरे प्रकरण उपयोजित इतिहास. उपयोजित इतिहास म्हणजे काय? उपयोजित इतिहास म्हणजे काय? मित्रांनो, शब्द तसा नवीन वाटतोय, उपयोजित इतिहास. आता उपयोजित इतिहास यासाठी एक दुसरा शब्द आहे, जणांसाठी इतिहास. जणांसाठी इतिहास, इंग्रजीमध्ये त्याला आपण पब्लिक हिस्ट्री असं म्हणूया, किंवा असा शब्दप्रयोग प्रचारामध्ये आहे किंवा वापरला जातो. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की इतिहासाद्वारे भूतकाळातील ज्या घटना आहेत त्या घटनांची माहिती, त्या घटनासंबंधीचे ज्ञान आपल्याला प्राप्त होते आणि त्या प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग वर्तमान आणि भविष्यकाळात लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहास यामध्ये केला जातो. थोडक्यात उपयोजित इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनासंबंधीचे जे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमान काळ, चालू काळ आणि येणारा भविष्यकाळ या काळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार ज्यात केला जातो त्याला उपयोजित इतिहास असे म्हणतात किंवा म्हटले गेले आहे. मित्रांनो, आता जणांसाठी इतिहास ही संकल्पना थोडीशी समजून घ्या, कारण उपयोजित इतिहासाला दुसरा शब्द प्रयोग आहे, जणांसाठी इतिहास. इतिहासाविषयी अनेकांच्या लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहेत. एवढंच कशाला मित्रांनो, इतिहास या विषयाकडं थोडंसं दुर्लक्ष केलं जातं. इतिहास विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा थोडासा इतर विषयापेक्षा वेगळा असलेला दिसून येतो. आता लोकांच्या मनामध्ये काय गैरसमज आहेत इतिहासाविषयी, की इतिहास हा जो विषय आहे हा विषय फक्त इतिहासकारांसाठी आहे, किंवा जे इतिहास विषयाचा अभ्यास करू इच्छितात अशा इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इतिहास विषय आहे. इतिहासाचा दैनंदिन जीवनात काही उपयोग नाही, काही उपयोग नसतो असा गैरसमज अनेकांचा आहे. किंवा इतिहासासारखा विषय
आर्थिकदृष्ट्या जे उत्पादक क्षेत्र आहे त्या क्षेत्राला जोडला जाऊ शकत नाही, असंही काही लोकांचं मत आहे. तर या सर्व गैरसमजावर, हे जे इतिहासाबद्दलचे लोकांचे गैरसमज आहेत, त्या गैरसमजावर मात करत इतिहासाची नाळ लोकांच्या चालू किंवा वर्तमानातील जी जीवनशैली, जीवनसरशी आहे त्याच्याशी जोडण्याचं काम म्हणजेच जणांसाठी इतिहास. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ती गोष्ट म्हणजे हे डोक्यातून काढून टाका की इतिहास हा विषय फक्त इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांसाठीच आहे. हा विचार डोक्यातून काढून टाका. इतिहास हा विषय सर्वांशी, सर्व क्षेत्रांशी निगडीत असलेला आपणाला दिसून येईल. आता या ठिकाणी जर मित्रांनो आपण पाहिलं तर परदेशामध्ये अनेक विद्यापीठात जणांसाठी इतिहास, पब्लिक हिस्ट्री यावर अभ्यासक्रम शिकवले जातात. आपल्या भारतात बेंगलोर किंवा बंगळुरू येथे सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या नावाची संस्था आहे आणि या संस्थेत सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री हा स्वतंत्र विभाग आहे मित्रांनो. आणि या विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी संशोधनाचं काम केलं जातं. मित्रांनो, उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात केवळ तज्ज्ञ व्यक्तींचाच नव्हे तर जे तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य लोक आहेत, जनता आहे, त्या सर्वसामान्य लोकांचा सुद्धा विविध अंगांनी उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रामध्ये वाटा, सहभाग असू शकतो. संग्रहालय, प्राचीन स्थळे, विविध जी संग्रहालय असतात ज्या ठिकाणी वस्तू, प्राणी वगैरे पाहायला मिळतात किंवा साठवून एकत्रित केले आढळतात, अशी संग्रहालय, प्राचीन स्थळे यांना भेट देणारे जे पर्यटक आहेत, या पर्यटक नात्याने त्यांचा सहभागसुद्धा उपयोजित इतिहास या विषयाशी, या क्षेत्राशी कसा आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर मित्रांनो पुढचा भाग, उपयोजित इतिहास आणि विविध विषयातील संशोधन. आता मित्रांनो तसं जर पाहिलं, इतिहास म्हटलं की भूतकाळ आहे आणि प्रत्येक क्षेत्राला स्वतःचा असा इतिहास आहे, स्वतःचा असा भूतकाळ आहे. असं कोणतंच क्षेत्र नाही की ज्याला स्वतःचा इतिहास नाही किंवा भूतकाळ नाही. आणि म्हणून आपण या ठिकाणी अशी कोणकोणती क्षेत्र आहेत त्यांची आपण या ठिकाणी थोडक्यात ओळख करून घेणार आहोत, कारण त्यांचा उपयोग इतिहासाचं संशोधन करत असताना अतिशय महत्त्वाचा ठरलेला आहे. पहिलं क्षेत्र आहे तत्वज्ञान, विचारसरणी. मित्रांनो, विविध विचारसरणीचा उगम, तत्वज्ञानाचा उगम, निर्मिती, त्यामागील वैचारिक परंपरा आणि त्या विचारसरणीच्या वाटचालीचा इतिहास, भूतकाळ समजून घेणे, यासाठी मित्रांनो तत्वज्ञानाचा इतिहास पाहावा लागतो, त्याचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे तत्वज्ञान या क्षेत्राला सुद्धा भूतकाळ आहे,
किंवा इतिहास असलेला आपल्याला दिसून येतो. विज्ञान क्षेत्र, विज्ञान. आता मित्रांनो, विज्ञान या क्षेत्रामध्ये वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत, जे काही विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये शोध लागले किंवा जे काही नवीन नियम सिद्धांत मांडल्या गेले, ते सिद्धांत यांचा कालक्रम कोणत्या काळात लागले आणि त्या शोधामागील कारणे, शोध लावण्यामागची कारणे यांची साखळी सुद्धा मित्रांनो समजून घ्यावी लागते. आणि यासाठी विज्ञानाचा इतिहास माहिती पाहिजे किंवा त्याचा अभ्यास आवश्यक आहे. तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी थोडक्यामध्ये. आता तसं जर पाहिलं तर कृषी उत्पादन, शेतीतील उत्पादन किंवा कारखान्यातील वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, बांधकाम पद्धती, अभियांत्रिकी, इंजिनिअरिंगचं क्षेत्र इत्यादीमध्ये होत गेलेले जे बदल आहेत, परिवर्तन आहेत, त्या बदलाच्या मागची कारणे, त्या कारणांची साखळी समजून घेणे काय आहे, आवश्यक आहे. आणि म्हणून कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी यातील बदलांची कारणे समजून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा जो इतिहास आहे, भूतकाळ आहे, तर त्या तंत्रज्ञानाच्या इतिहासाचा आपल्याला काय करावा लागेल, अभ्यास करावा लागेल. शेतीचं उदाहरण घेऊया मित्रांनो. आज शेती करत असताना अतिशय प्रगत असं तंत्रज्ञान आलेलं आहे. अनेक अवजारांचा अत्याधुनिक शेतीसाठी वापर केला जातोय आणि मोठ्या प्रमाणात वापर करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि मग हे शेतीच्या क्षेत्रात झालेले जे कृषी उत्पादनातील बदल आहेत, त्याचा इतिहास माहिती पाहिजे मित्रांनो. आज जर आपण पाहिलं, थोडक्यात उदाहरण घेऊया. शेती करत असताना आज ट्रॅक्टरचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जात आहे शेतीच्या मशागतीसाठी. त्याचबरोबर पेरणीसाठी सुद्धा ट्रॅक्टरला पेरणी यंत्र लावून पेरणी केली जाते. याचा जर इतिहास आपण पाहिला तर पूर्वीच्या काळी काही पेरणी यंत्र नव्हते. आज दिवसभरात ट्रॅक्टरच्या साहाय्याने 10 ते 15 एकर शेत पेरून काढता येतं. परंतु पूर्वी जर विचार केला तर दिवसभरामध्ये बैलाच्या साहाय्यानं 2 ते 3, फार झालं तर 4 एकर शेत पूर्वीच्या काळी दिवसभरात पेरता येत होते. परंतु आज शेतीच्या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे आणि त्याचा उपयोग शेतकरी शेतामध्ये करत असलेले आपणाला पाहावयाला मिळतात. म्हणजे ह्या तंत्रज्ञानाच्या जे बदल झाले तर त्या बदलांचा, त्या बदलाच्या मागच्या कारणांचा शोध घेतला गेला पाहिजे, त्याचा इतिहास समजून घेतला पाहिजे. थोडक्यात सांगायचं काय तर मित्रांनो, एकही क्षेत्र असं नाही की ज्या क्षेत्राला स्वतःचा इतिहास नाही, भूतकाळ नाही. उद्योगधंदे आणि व्यापार. मित्रांनो, उद्योगधंदे आणि व्यापार यामुळं मानवी समाजातील परस्पर व्यवहाराचं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र वाढले, त्याचा विस्तार होत गेलेला आहे. आज जर आपण पाहिलं तर आपल्या आजूबाजूला अनेक उद्योगधंदे सुरू झालेले आहेत. त्या उद्योगधंद्यामधून विविध वस्तूंचं उत्पादन होतं आणि त्याची खरेदी विक्री, व्यापारसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये केला जात आहे. यामुळे मानवी समाजातील जे परस्पर व्यवहार आहेत, देवाणघेवाण आहे, ती वाढलेली, त्याचं क्षेत्र विस्तारलेलं
आपणाला या ठिकाणी मित्रांनो काय होतं पाहावयाला मिळतं. आता या ठिकाणी व्यापाराच्या व्यवस्थापनाचा एक भाग असतो मित्रांनो. उद्योगधंदे आणि व्यापार याचं व्यवस्थापन कसं करायचं याचा एक भाग असतो आणि त्यासाठी त्यांचा इतिहास समजून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर आहे व्यवस्थापन शास्त्र. उत्पादनाची साधने किंवा संसाधने, त्यासाठी लागणारं मनुष्यबळ आणि उत्पादनाच्या ज्या विविध प्रक्रिया आहेत, बाजारे, विक्रिये यांच्या व्यवस्थापनाच्या साखळीमध्ये त्यांच्याशी संबंधित भूतकाळातील व्यवस्था कशी होती, भूतकाळातील यंत्रणा कशा होत्या, हे समजून घेणं कसं आहे आवश्यक आहे. या साखळीत गुंतलेली जी विविध स्तरातील लोकांची परंपरागत मानसिकता आहे, ती मानसिकता सुद्धा समजून घ्यावी लागते. कारण ही सर्व परिस्थिती समजून घेतल्यानंतर उद्योग आणि व्यापार या क्षेत्रामध्ये व्यवस्थापन कसं करायचं, त्याची व्यवस्था कशी करायची हे आपल्या लक्षात येईल. नव्हे व्यवस्थापनाचं काम आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येईल. त्यानंतर मित्रांनो कलेचं क्षेत्र. आता 1 नव्हे 2 नव्हे 4 नव्हे तर अनेक कला आज अस्तित्वात आहेत. आणि या ज्या कला, उदाहरण घेऊया चित्रकला, शिल्पकला, मूर्तिकला, स्थापत्यकला, स्थापत्य बांधकाम पद्धती, तर या ज्या कला आहेत या कलांचा विकास समजून घेणं महत्त्वाचं आहे. चित्रकलेचा जर आपण विचार केला तर आज आपण चित्र काढत असताना अत्याधुनिक साधनांचा, साहित्याचा, रंगाचा वापर करतो. पण पूर्वी चित्रकला किंवा चित्र काढत असताना कोणत्या साधनांचा वापर करत होता हे सुद्धा त्या चित्रकाराला, आजच्या चित्रकाराला माहिती पाहिजे मित्रांनो. म्हणजे या ज्या विविध कला आहेत त्या कलांचा विकास भूतकाळापासून आजपर्यंत कशा पद्धतीने झाला आहे ते समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी त्यांचा इतिहास माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो. त्यानंतर येतं मानव्य ज्ञानशाखा. मानव्य ज्ञानशाखा. आता या ठिकाणी मानव्य ज्ञानशाखा म्हणजे काय हे माहिती पाहिजे. तर मानवी परिस्थितीचा अभ्यास करणाऱ्या शाखा, मानवी परिस्थितीचा अभ्यास करणारे शास्त्र, अभ्यास करणाऱ्या शाखा त्याला मानव्य ज्ञानशाखा असं म्हणतात. आणि यामध्ये मित्रांनो इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, मानवशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यासारख्या शास्त्रांचा समावेश होतो. आणि यासारख्या ज्ञानशाखांचा उगम, निर्मिती आणि विकास कसा झाला यांचा इतिहास समजून घेणं हे सुद्धा कसं आहे मित्रांनो आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने उपयोजित इतिहास हा केवळ इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या क्षेत्राशीच निगडीत नसून मानवाच्या अनेक क्षेत्राशी उपयोजित इतिहास संबंधित असलेला आपल्याला दिसून येतो. मित्रांनो त्यानंतरचा भाग आहे उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ, चालू काळ, आजचा काळ.
आता अनेकांच्या मनामध्ये दैनंदिन व्यवहार, या दैनंदिन व्यवहारात इतिहासाचा काय उपयोग आहे असा प्रश्न पडतो किंवा काही मंडळी विचारतात. आणि म्हणून मित्रांनो, उपयोजित इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर किंवा उपयोजित इतिहास म्हणजे काय हे लक्षात घेतल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर त्या माणसांना आपोआपच काय होईल, मिळेल. भूतकाळाचे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अनेक अवशेष भाग, मूर्त सजीव जिवंत असं आपण त्यांना म्हणूया, अमूर्त निर्जीव. तर भूतकाळाचे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अनेक अवशेष भाग, पुरावे आज अस्तित्वात आहेत आणि त्यांच्याबद्दल आपल्या मनात कुतूहल असते. ते काय आहेत हे जाणून घेण्याची आपल्या मनात काय असते, उत्सुकता असते, कुतूहल असते. त्यांच्याबद्दल, त्या अवशेषाबद्दल आपल्या मनात आत्मीयता, आपलेपणा निर्माण झालेला असतो आणि म्हणून त्यांच्या अस्तित्वाचा इतिहास आपल्याला समजून घ्यावासा वाटतो. का तर कारण त्या वस्तू किंवा प्राचीन काळातील हे आज अस्तित्वात असलेले मूर्त अमूर्त स्वरूपातील अवशेष आपल्या पूर्वजांनी काय केले, ते निर्माण केलेल्या कलाकृतींचे, परंपरेचे अवशेष असतात आणि म्हणून त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये आत्मीयता, जाणून घेण्याची इच्छा, कुतूहल निर्माण झालेलं मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, हे जे अवशेष आहेत हे थोडक्यात आपले वारसे आहेत आणि हे वारसे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करणं, जतन करून त्यांचं संवर्धन करणं हे आपलं काम आहे. कारण ते दीर्घकाळ जतन झाले पाहिजेत आणि येणाऱ्या अनेक पिढींना त्याचा वापर, त्याचा उपयोग, त्याचा लाभ घेता आला पाहिजे. उपयोजित इतिहासाच्या माध्यमातून किंवा आधारे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील हे जे वारसे आहेत मित्रांनो, त्या वारशांचं जतन आणि संरक्षण, त्याची वाढ, जपणूक उपयोजित इतिहासाच्या माध्यमातून आपणाला करता येते आणि म्हणून आज उपयोजित इतिहास कसा आहे, महत्त्वाचा आहे. या ठिकाणी मित्रांनो आपण थांबूया.